श्री गुरुलीला अमृत अध्याय 2 कथासार. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, अध्याय 2 मध्ये श्री गुरुनाथांच्या अवताराचे स्वरूप, त्यांची कृपा आणि भक्तांवरील प्रभाव यांचे सविस्तर वर्णन आहे. हा अध्याय भक्ती आणि शरणागतीचा संदेश देतो. अध्यायातील मुख्य घटना आणि विचार: गुरुनाथांचा जन्म आणि अवतार कार्य. या अध्यायात श्री नारायण सरस्वती दत्तावतार यांचा जन्म, त्यांचे उद्दिष्ट आणि त्यांचा अवतार मानवी कल्याणासाठी कसा आहे याचे वर्णन आहे. ते सर्वत्र वास करतात आणि भक्तांच्या कळवळलेल्या उत्तर देतात. गुरूंचे महात्म्य. गुरूंच्या कृपेने अज्ञानाचा नाश होतो आणि भक्ताचा सत्याचा मार्ग सापडतो. या अध्यायात सांगितले आहे की गुरु हे परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे. श्रद्धेचा महिमा. एका भक्ताने गुरुनाथांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांच्या चरणी प्रार्थना केली. गुरूंना त्यांचे सर्व कष्ट दूर केले आणि त्याला मार्गदर्शन केले. ज्ञानांचा संदेश. अध्यायात स्पष्ट सांगितले असते की केवळ बाह्य पूजा किंवा कर्मकांड नव्हे, तर गुरूंच्या शिकवणीनुसार आचरण करणे खरे महत्त्वाचे आहे. मोह आणि अहंकाराचा त्याग. गुरुनाथांनी एका अहंकारी व्यक्तीला योग्य मार्ग दाखवून त्यांचा अहंकार नष्ट केला आणि त्याला भक्तीचा मार्ग शिकवला. मुख्य शिकवण. गुरूंची कृपा ही भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. श्रद्धा, भक्ती आणि शरणागतीमुळे जीवनात सुख शांती येते. अहंकार, मोह आणि अज्ञानाचा त्याग करून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जगणे आवश्यक आहे. श्री गुरुलीला अमृत अध्याय 2 मधील संदेश. गुरूंच्या चरणी मनोभावाने प्रार्थना करणारा भक्त कधीही निराश होत नाही. गुरुनाथ प्रत्येक भक्ताला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांचे जीवन आनंदमय करतात. श्री गुरुदेव दत्त. जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील लोकांनाही श्री गुरुलीला अमृताचा फायदा घेण्यासाठी सांगा. धन्यवाद.